रोज रोज बनवून खाला असा चमचमीत वाटाणा भात तयार झालेला आहे। कमीत कमी साहित्यात जास्तीचे मसाले न वापरता झटपट असा हा वाटाणा भात तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त लागतो। तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा। वाटाणा भात करण्यासाठी इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। इथं मी बिर्याणीचा तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता। तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी घालू आणि 10 मिनिटं तांदूळ भिजत ठेवू। तोपर्यंत आपण हिरवं वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी इथं मी अर्धा इंच आल्याचे तुकडे, 8-10 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, 1 चमचा जिरं आणि 1 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊ आणि चांगलं बारीक असं ठेचून घेऊ। तुम्ही पाणी न घालता असंच मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ शकता। तर बारीक असं चांगलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे। आता भात करण्यासाठी कुकरमध्ये 1.5 पळी तेल घेऊ। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दालचिनीचा तुकडा, तमालपत्रीचं पान, 2 लवंग आणि 1 चक्रीफूल घालू। थोडंसं तेलामध्ये परतून घेऊ। हिरव्या वाटणामध्ये जिरं घातलेलं आहे, त्यामुळे आत्ता मी जिरं घातलेलं नाही। खडे मसाले थोडे परतून घेतल्यानंतर 1 मीडियम आकाराचा कांदा उभा चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ। जास्त लालसर असा करायचा नाही, असा सोनेरी रंगावरती मऊसर होईतोपर्यंत परतून घ्यायचा। आता यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं आणि तयार केलेलं हिरवं वाटण घालू। हिरवं वाटण आता तेलामध्ये चांगलं परतून घेऊ। आलं लसूणचा कच्चा वास जाईतोपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचं। वाटण परतून झाल्यानंतर 1 छोट्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला, 1 वाटी ताजे वटाणे घालू। त्याचबरोबर 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ घालू। हे सर्व आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। बारीक गॅस करून चांगलं परतून घ्यायचं। इथं मी बिर्याणी मसाला वापरलेला आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हवं तर गरम मसालासुद्धा वापरू शकता। तर वाटाण्यासोबत टोमॅटो आणि मसालेसुद्धा मी चांगले परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालू। तर इथं मी 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी थंडच आहे। आता याला उकळी येऊ देत चांगली। उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये तांदूळ घालायचा आहे, म्हणजे भात मस्त मोकळा सुटसुटीत असा होतो। तर पाणी घातल्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपण भिजवलेला तांदूळ घालू। तांदळामधलं पाणी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे। थोडंसं अगदी अलगद हाताने मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाल्यानंतर गॅस मीडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त झटपट असा वाटाणा भात तयार झालेला आहे। जास्तीचे मसाले न घालता कमीत कमी साहित्यात चमचमीत असा हा वाटाणा भात तयार होतो। आता भातामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ। झटपट असा हा वाटाणा भात गरम गरम खायला असा सुद्धा मस्त लागतो किंवा डाळीची आमटी, वरण यासोबत सुद्धा खायला मस्तच लागतो। तुम्हाला जर ही झटपट अशी वाटाणा भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।